पशुपालक मित्रांनो नमस्कार. गोपाल मित्र युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, ब्रीडिंग आपण सगळेजण करत आहोत. प्रत्येक जण अभिमानाने सांगतो की मी ब्रीडर आहे, मी आपल्या गाई गोठ्यावर ब्रीडिंग करतोय. मित्रांनो, खरंच आपल्याला ब्रीडिंग कळलंय का? आपण ब्रीडिंग नक्की व्यवस्थित करतोय का? का उगाच फक्त कुठला तरी एक ओळ वापरतोय आणि आपण ब्रीडिंग करतोय असं सांगतोय का लोकांना? तर ब्रीडिंग म्हणजे नेमकी काय हे आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, ब्रीडिंगचे 2-3 काही मूलभूत नियम आहेत, ते आपण आधी समजून घेऊया. यामध्ये मित्रांनो, ब्रीडिंगमध्ये एचएफ ला एचएफ असं सरळ ब्रीडिंग, जेवायला जेवाय म्हणजे जर्शीला जर्शीचं सिमेंट वापरणे, गिरला गिरचं सिमेंट वापरणे, अशा पद्धतीने अनुवांशिक सुधारणा करत जाऊन आपल्या गोठ्यावर आपल्याला हवे असलेले जनावर तयार करणे याला ब्रीडिंग म्हणतात. कुठल्याही प्रकारे क्रॉस ब्रीडिंग करणे सध्या तरी आपल्याला परवडणारे नाही किंवा तसे प्रयोग करणे हे व्यावसायिक दृष्ट्या आपण ज्यावेळेस आपला दूध धंदा करतो त्यावेळेस आपल्याला परवडणारे नाही. क्रॉस करणे, ट्रिपल क्रॉस करणे हे वेगवेगळे शास्त्रीय प्रयोग असतात आणि ते वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये सुरू असतात. ते गोठ्यावर करायचे प्रयोग नाहीत. त्यामुळे कुठल्याही पशुपालकाने याच्यातला जर्सी लावणे, जर्सीला गीर लावणे असे प्रयोग करू नये. प्युअर ब्रीडिंग करणे म्हणजे याच्यातला याच्यातच लावणे, जर्सीला जर्सीच लावणे अशा पद्धतीचं ब्रीडिंग करणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, आपल्याला वळू निवडायचं आहे, कंपनी नव्हे. मी कुठल्याही कंपनीचं नाव घेतो याचा अर्थ त्यांना प्रमोट करतो असं नाही, परंतु एबीएसचं सिमेंट वापरलंय, डब्ल्यूडब्ल्यूएसचं सिमेंट वापरलंय किंवा एसटी जेनेटिक्सचं सिमेंट वापरलंय असं न सांगता पशुपालकांनी मी एबीएस कंपनीचा हा वळू वापरला, डब्ल्यूडब्ल्यूएस कंपनीचा हा वळू वापरलाय असं सांगितलं पाहिजे. या वळूतले कुठले गुण आवश्यक होते त्यासाठी तो वळू वापरलाय असं सांगितलं पाहिजे आणि त्या पद्धतीने मित्रांनो ब्रीडिंग झालं पाहिजे. आपल्याला वळू महत्वाचा आहे, कंपनी नव्हे. आता हा वळू कसा निवडायचा किंवा कुठला वळू वापरायचा यासाठी मित्रांनो ब्रीडिंगचा आपल्याला एक सायकल आहे किंवा जे टप्पे आहेत ते जाणून घेतले पाहिजे. कारण मित्रांनो, आपल्याला वळू महत्वाचा आहे, वळूत असलेले गुणधर्म महत्वाचे. तो कुठल्या कंपनीचा ते महत्वाचा नाही. तो कदाचित शासनाकडचा असू शकतो, तो एनडीडीबीचा असू शकतो, एबीएसचा असू शकतो, डब्ल्यूडब्ल्यूएसचा असू शकतो. अनेक वेळेस मित्रांनो, जे खरे ब्रीडर आहेत ते ज्या टॉपच्या कालवडी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एनडीडीबी कडचे किंवा इतर जे रेग्युलर भारतात उपलब्ध असलेले वळूचे सुद्धा सिमेंट वापरतात. त्यांना ते इम्पोर्टेड सिमेंटच वापरतात असे नव्हे. त्यामुळे मित्रांनो, ब्रीडिंग म्हणजे फक्त महागातले आणि इम्पोर्टेड सिमेंट वापरणे नव्हे. त्यासाठी मित्रांनो आपल्याला बारकाईने ब्रीडिंग समजून घेतलं पाहिजे. आता हे ब्रीडिंगचे जे काही टप्पे आहेत ना ते समजून घ्या. सगळ्यात पहिलं मित्रांनो, आपल्याला ब्रीडिंग कसं करतायत किंवा ब्रीडिंग म्हणजे नेमके काय हे त्या 3-4 टप्प्यातून कळणार आहे. आपल्या गोठ्यावरच्या जनावरांचं आपल्याला डेटा रेकॉर्डिंग करावं लागणार आहे. हा जो काही डेटा किंवा माहिती आपल्याकडे जमा होणार आहे त्याचा आपल्याला इव्हॅल्युएशन करावं लागणार. म्हणजे त्याचा आपल्याला सगळी माहिती त्याचं विश्लेषण करून आपल्या गोठ्यावर काय परिस्थिती आहे समजून घेतली पाहिजे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला निर्णय घ्यायचा आहे किंवा डिसिजन घ्यायचे. जे काही विश्लेषण करणार आहोत त्यावरून आपल्याला काही कळणार आहेत गोष्टी, जसे की आपल्या गोठ्यावर मास्टायटिस जास्त आहे, आपल्या गोठ्यावर जनावरांच्या पायाचा प्रॉब्लेम आहे, जनावरांच्या खुरांचा प्रॉब्लेम आहे, आपल्या गोठ्यावर दुधाला फॅट लागत नाही, असे वेगवेगळे आपल्याला जे काही आपल्या गोठ्यावर त्रुटी आहेत त्या कळतील. आणि त्याच्यानंतर मित्रांनो याच्या उपर आपण अभ्यास करून आपण एक डिसिजन घेणार आहोत. आणि ते डिसिजन जे आहे तो निर्णय आहे त्यामध्ये आपण कुठल्या प्रकारचा वळू निवडायचा हे ठरवणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला पुढच्या 2-3 जनरेशन मध्ये आपल्या गोठ्यावर कुठल्या प्रकारच्या गायी पाहिजेत, त्यांच्यामध्ये कुठले गुणधर्म पाहिजेत, आता जे काही त्रुटी आहेत त्या भरून काढून कुठले कुठले गुणधर्म पाहिजेत हे सगळं आपण या डिसिजन या प्रोसेसमध्ये ठरवणार आहोत. ही जी डिसिजन प्रोसेस आहे यामध्ये मित्रांनो आपल्याला जरी वाटत असेल की पुढच्या पिढीमध्ये सर्व गुणसंपन्न गाय तयार व्हावी, तर ते होत नाही. कारण सगळेच गुण एकदम जात नसतात. त्यामुळे मित्रांनो, एका वेळेस एका जनरेशन मध्ये जास्तीत जास्त 3 गुणधर्म आपण सुधारवण्याचा किंवा ते चांगले करण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे 3च कॅरेक्टर ठरवायचे आणि त्यानुसार आपण वळू निवडून पुढचे जनरेशन करायचे. तर मित्रांनो, हे करत असताना मग याच्यानुसार आपण वळू ठरवला की तो वळू वापरून आपल्या गोठ्यामध्ये जे काही आपण प्रजनन करणार आहोत त्यापासून आपल्याला पुन्हा नवीन कालवडी मिळणार आहे. आता हे झालं एक सर्कल ब्रीडिंगचं. मित्रांनो, ज्या पुन्हा नवीन कालवडी येतील त्यांची पुन्हा आपल्याला माहिती जमा करायची, आपल्याला पुन्हा त्याचं विश्लेषण करायचं, पुन्हा त्याच्यावरून डिसिजन घ्यायचे की कुठला वळू वापरायचा आणि पुन्हा आपण वळू वापरून प्रजनन करायचं. हे जे काही सर्कल आहे याला एकूण ब्रीडिंग म्हणतात. तर मित्रांनो, ब्रीडिंग हे खूप बारकाईने काळजीपूर्वक करण्याचं शास्त्र आहे. यात कुठल्याही भूलथापा, कुठलेही आपल्याच मनाचे नियम वापरून जमत नाही. खूप बारकाईने अभ्यास करून योग्य पद्धतीचे वळू निवडून जर प्रजनन केलं आणि त्याच्यातून पुढची चांगली पिढी घडवली तर आणि तरच मित्रांनो आपल्या गोठ्यावर
सर्व गुण संपन्न गायी आपल्याला काही दिवसानंतर पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, हे करत असताना आणखी एक महत्वाचा विषय राहून जातो, तो म्हणजे आपण आपल्या गोठ्यावर प्रत्येक गायीला वेगळा वळू वापरत बसतो. जो भेटल तो, कोणीतरी सांगितलं म्हणून, महागातला आहे म्हणून, भारीतला आहे म्हणून, इम्पोर्टेड आहे म्हणून वेगवेगळ्या वळूचं सिमेंट आपल्या गोठ्यावर वापरलं जातं. आणि मग ज्यावेळेस आपल्याला या वर्षी आपल्या गोठ्यावर कुठला वळू वापरायचा हा विचार करायला जातो, त्यावेळेस आपण बघतो की आपल्याकडे 10 प्रकारच्या वळूच्या 10 कालवडी आहेत. आणि मग त्या प्रत्येकाचे गुणधर्म वेगळे आहेत आणि मग त्यांना पुन्हा कुठला वळू वापरायचा ही सगळी पंचायत होऊन बसते. त्यासाठी मित्रांनो, एका ब्रीडिंग सीझन मध्ये आपल्या गोठ्यावर शक्य असल्यास एकाच प्रकारचा वळू वापरा. म्हणजे ज्या काही पुढच्या पिढीत कालवडी येणार आहेत त्या सगळ्यांचं किमान 50% जे काही जेनेटिक्स आहे ते सारखं असेल, कारण यांच्या सगळ्यांचे वडील जे आहेत ते सारखे आहेत. म्हणजे 50% एकसारख्या कालवडी आपल्याला मिळतील. पुन्हा त्यांना जर आपण एकच वळूचं सिमेंट वापरलं तर त्याच्यानंतर जी पिढी मिळणार आहे ती जवळजवळ 75% सारखी असणार आहे. आणि मग पुन्हा आपण ज्यावेळेस तिसऱ्या पिढीत त्यांना एकच वळू वापरू त्यावेळेस मित्रांनो आपल्याला पुन्हा त्यात वाढ होऊन जवळजवळ 82.5% म्हणजे ऑलमोस्ट एकसारख्याच कालवडी मिळणार आहे. जेणेकरून भविष्यात आपल्याला ब्रीडिंग खूप सोपं होणार आहे. मित्रांनो, यामध्ये आपल्याला जे काही गुणधर्म आपल्या गोठ्यात पाहिजे होते ते सगळे वाढवून मिळणार आहेत, ते एकसारखे मिळणार आहेत. जेणेकरून आपल्याला जे काही नियोजन करायचं ते सोपं जाणार आहे. जर मित्रांनो आपल्याकडे एका उंचीच्या गायी आहेत, एका साईजच्या गायी आहेत, एका वजनाच्या गायी आहेत, तर त्यांना आहार नियोजन एकसारखंच देता येतं. आपल्याकडे मस्टॅटिस रेजिस्टंट गायी आहेत तर मग आपल्याला मस्टॅटिसची काळजी करायची गरज पडत नाही. परंतु जर मिक्स ब्रीडिंग असेल, वेगवेगळे वळू वापरले असतील, एका गाईला जास्त मस्टॅटिस होतो, एका गाईला कमी मस्टॅटिस होतो, एकीची उंची कमी, एकीची उंची जास्त, प्रत्येकीचं वजन वेगळं, अशा वेळेस धड आहार नियोजन करता येत नाही ना आपल्याला आजारावरचं प्रिव्हेन्शन करता येत. म्हणून मित्रांनो, एका ब्रीडिंग सीझन मध्ये एकाच प्रकारचा वळू वापरा आणि पुढचं काही जनरेशन येईल ते एकसारखं येईल, त्याच्यावर योग्य पद्धतीने ब्रीडिंगच्या डिसिजन घेता येतील आणि आपल्याला खरंच ब्रीडर म्हणून नाव रोपायला येत आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तसा शॉर्ट मध्ये आहे. याचे जे प्रत्येक मुद्दे आहेत बारकाईने जे काही समजावून घ्यायचे ते आपण दर महिन्यात 1-2 व्हिडिओ आपण ब्रीडिंगवर टाकणार आहोत, त्यामधून समजावून घेऊया. मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.